मित्रांनो, आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, रमाई आवास योजनेअंतर्गत, शबरी आवास योजनेअंतर्गत म्हणजेच मित्रांनो ज्या काही महाराष्ट्रामधील घरकुल योजना आहेत मित्रांनो, त्या योजनेविषयी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि त्यावरती भरपूर कमेंट येत आहेत मित्रांनो. काही कमेंट तर अशा आहेत की भरपूर जणांचा असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो की घरकुल एकाच वेळेस मंजूर झालेला आहे, पण त्यांना अजून पहिला हप्ता सुद्धा पडलेला नाहीये आणि त्यांच्यासोबत ज्यांना घरकुल मंजूर झालेलं होतं त्यांचा तिसरा हप्तासुद्धा पडलेला आहे. तर ते का पडलेलं आहे, तुम्हाला पहिला हप्ता का पडत नाही आहे आणि त्यांना तिसरा हप्ता का पडला, हे आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी सपोर्ट या चॅनलवरती. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण पाहण्या अगोदर तिसरा हप्ता हा किती तारखेला जमा करण्यात आलेला आहे सर्वात आधी आपण पाहूयात मित्रांनो. हे पाहिल्याच्या नंतर मित्रांनो त्यांना तिसरा हप्ता कसा काय जमा झाला, तुम्हाला अजून पहिला हप्ता सुद्धा जमा होत नाहीये, ते का नाहीये हे आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग सर्वात पहिला आपण तिसरा हप्ता पाहूया. तर ते पाहण्यासाठी मित्रांनो सिंपली तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल किंवा टेलिग्रामवर चॅनल लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली ते आवाज सॉफ्टचं जो ऑप्शन दिलेला आहे यामध्ये रिपोर्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली येऊन इथे आपल्याला बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघता MIS रिपोर्टमध्ये सिलेक्शन फिल्टर म्हणजेच इथं आपल्याला थोडीफार माहिती भरून घ्यायचं आहे. तर मी सर्वात आधी ती माहिती भरून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये मी संपूर्ण माहिती भरलो आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपल्या राज्याचं नाव आहे, त्यानंतर आपल्या डिस्ट्रिक्टचं नाव आहे, त्यानंतर आपल्या तालुक्याचं नाव, त्यानंतर आपल्या पंचायतीचं नाव, त्यानंतर फायनान्शियल इयर आणि कोण स्कीम आहे त्या स्कीमचं नाव म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना. ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर हा जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा म्हणजे 94 - 30 किती उत्तर येतं ते उत्तर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं. तर मी सर्वात पहिलं टाकून घेतो मित्रांनो. तर तो उत्तर त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ती यादी दाखवली जाईल. या यादीमध्ये मित्रांनो आता तिसरा हप्ता कुणाकुणाला पडलेला आहे हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो ही जी आपण माहिती भरलेली आहे इकडे सिलेक्शन फिल्टरमध्ये, तिथे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या तालुक्याचं, तुमच्या गावचं नाव टाकून सर्च घेऊ शकता. तर थोडंसं आपण खाली येऊयात. तर मित्रांनो इथे खाली आल्याच्यानंतर असं थोडंफार साईटला यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी साईटला आलो आहे मित्रांनो. हे नावागणीचं आहे मित्रांनो. साईटला आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अमाऊंट रिलीजड केव्हा रिलीज करण्यात आलेले आहे हे इथे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. इथे दुसरा हप्ता आहे मित्रांनो. आता आपल्याला सर्वात पहिलं तिसरा हप्ता पाहायचा आहे आणि तिसरा हप्ता कधी पडला आहे हे पाहण्यासाठी सिंपली तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही इथे पाहून घ्या मित्रांनो. इन्स्टॉलमेंट, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, इथे तिसरा हप्ता किती तारखेला पडलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता 21/3/2025. म्हणजेच मित्रांनो आज 1 एप्रिल आहे, म्हणजेच 9 दिवस झालं तिसरा हप्ता यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे मित्रांनो. फक्त हे एकच लाभार्थी नाही आहेत, तर तुम्ही इथं सुद्धा पाहू शकता इथे सुद्धा 25/2/2025ला तिसरा हप्ता यांना जमा झालेला आहे. त्यानंतर इथे सुद्धा 2 लाभार्थी आहेत मित्रांनो. 21/3/2025ला तिसरा हप्ता यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परत इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे सुद्धा तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो यांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे. तर तो का जमा करण्यात आलेला आहे, कारण मित्रांनो त्यांचे जे घराचे लेवल आहे मित्रांनो, तिसरा हप्ता काढण्यासाठी जी लेवल लागते त्या लेवलपर्यंत यांचं घर कंप्लीट झालेलं आहे. कंप्लीट झाल्याच्यानंतर यांनी इंजिनियरमार्फत आपल्या घराचा फोटो पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेला आहे. जे काही डॉक्युमेंट लागणार होते ते डॉक्युमेंट सबमिट केल्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटवरती DBT लिंक अकाउंटवरती तिसरा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला जर पहिला हप्ता पडत नसेल, तुमचं जर घरकुल यादीमध्ये नाव येऊन सुद्धा तुम्हाला हप्ता पडत नसेल मित्रांनो, याच्या आधी त्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये रिझन सांगण्यात आलेलं आहे. बँकेचं रिझन असेल तर काय करायचं त्याच्यावरती डीपमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो. भरपूर जणांचा पहिला हप्ता बँकेच्या रिझनमुळं पडत नाही आहे मित्रांनो. रिझन काय काय असू शकतात, तर त्यांच्या आधारशी बँक खातं लिंक नसतं मित्रांनो, त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाही आहेत मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट, मला हप्ता नसेल तर सर्वात पहिलं तुमचं बँक खातं आधारशी सीडिंग आहे का हे व्यवस्थित चेक करा. कारण मित्रांनो जे DBT मार्फत पैसे येणार आहेत ते आधारला बँक खातं लिंक आहे, त्याच खात्यामध्ये
पैसे हे जमा होणार आहेत. तर सर्वात पहिलं चेक करून मित्रांनो तुम्ही तुमच्या आधारशी बँक लिंक आहे का. लिंक नसेल तर लिंक करून घ्या, लगेच तुमच्या अकाउंटमध्ये पहिला हप्ता हा ट्रान्सफर केला जाणार आहे. आता पहिला हप्ता पडला म्हणजे झालं. दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला काही घरकुलची लेवल कंप्लीट करावी लागते मित्रांनो. दुसरा हप्ता काढण्यासाठी ती लेवल कंप्लीट केल्याच्यानंतर डॉक्युमेंट इंजिनिअरमार्फत केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या घरकुलचा दुसरा हप्तासुद्धा तुमच्या DBT बँक खात्यामध्ये पाठवला जातो. तर तुमच्या घरकुलचा पहिला हप्ता ट्रान्सफर केल्याच्यानंतर जी लेवल आहे ती लेवल कंप्लीट करून दुसरा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो. दुसरा हप्ता बँक खात्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला परत एक लेवल कंप्लीट करावी लागते. ती लेवल झाल्याच्यानंतर तिसरा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येतो आणि तुमचं फायनल घरकुल झाल्याच्यानंतर चौथा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मित्रांनो भरपूर जणांना तिसरा हप्ता हा जमा झालेला आहे. कधी जमा झालेला आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्यासोबतच कशामुळे त्यांना जमा झालेला आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि तुम्हाला काय करायला पाहिजे तुमचा हप्ता जमा होण्यासाठी हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.